होतच तो त्रास. आम्ही पण समजून काय घेतो आबा, आता तुम्ही म्हणता म्हणून सांगतो की विषय असा झालाय की तुम्ही असताना किंवा आपल्या मार्केटमधले शेतकरी कष्ट करणारे खर्च करणारे ह्यांना अनेक जणांनी चांगलं वाईट बोलून टोप्या घालूनच गेलेत. आज त्यांचं बी काही चुकत नाही की आमच्यावर जी शंका घेतात, पण आपण पण आबा आज कशाच्या स्वरूपातून, ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून एक आपण दिशा देण्याचा आणि ओरिजिनल सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे तर आबा असा विषय झाला का, पहिली भेट आज दुसरी भेट, आबा आपल्या शेतकऱ्यांसाठी असं असं बोला. नाही नाही, विषयच नाही. जे तुम्हाला वाटतंय ते करायचं, आणि ज्याला ज्याच्या डोक्यात बसेल तोच करेल ना. हो, कोणाला आपण बळजबरी करून सुद्धा त्याला पटत नाही, काय करणार त्याला. हो. तर आबा आता मला एक सांगा तुम्ही, बोला. आता आपण तर प्लॉट मध्ये उभा आहे, बरं. पण आता जे कष्ट करणारे खर्च करणारे आणि खूप आपल्या शेतीत मेहनत करतात आणि त्यांना एक असं वाटतंय की मला आणखी एक काहीतरी दिशा पाहिजे आणि मला आणखी उत्पादन वाढवण्याची इच्छा आहे, अशा एक कष्ट करू शेतकऱ्यांसाठी तुमचं एक आपुलकीचा अनुभवाचा 1 महिना 10 दिवसातला जो रिझल्ट भेटलेला आहे, ह्याच्या स्वरूपातून तुम्ही एक संदेश काय देऊ शकाल आपल्या शेतकऱ्यांना? तुम्ही जे आजपर्यंत आतापर्यंत आमच्यापर्यंत जे पोचवलं किंवा आम्हाला जे दिलं ते आम्ही तर म्हणू की हे जीवनामृतपेक्षा अमर आहे. जसं एखादं अमृत पिलं जातं, अमृत देवतांना सुद्धा अमृत मिळालं त्यावेळेला त्यांना ते देवतो रूप प्राप्त झालं, तसं तुम्ही आम्हाला अमृत दिलेलं आहे. त्या अमृताचं जर आम्हाला यश एकदम सक्सेसफुल मिळालं तर आम्ही तर तुमची आठवण अमृताच्याच बाजूला ठेवणार आहे ना. म्हणजे अमृतरूपी जीवन जगण्याकरता अमृतच लोक लागतील किंवा अमृतच औषध पाहिजे. नुसतं काही माती पाणी पिऊन उपयोगी नाही त्याचा, एक प्रकारचं अमृतच आहे. म्हणजे हे जी जाणीव आपल्याला आपल्या प्लॉटवरती प्रचिती झाली, हा दिसतंय त्याच्यात ना. नाही तर याच्यामध्ये काय होईल की बॉय ह्या प्लॉटला जर हे दिलं नसतं तर काही झाडांची जी कमजोरपणा आहे तो भरून निघाला नसता. याच्यामध्ये त्या झाडांची संख्या टक्केवारी कमी लागली असती, झाली फळाचा दर्जा कमी आला असता. सुरुवातीला झाड निघालं त्याची 20 असेल, मग मागून 10 येईल, तर त्याचा काही उपयोग नाही ना. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये जे पर्सेंटेज लागणार आहे, याच्यामध्ये जे रेशो आहे, जसा क्रिकेट मॅच मध्ये चौका छक्काचा स्कोअर मोजला जातो, रन 2 विकेट टाकणाऱ्याला घरीच पाठवलं जातं, तसा प्रकार आहे ना. त्याच्याच प्रकार. तुमचं केळी क्षेत्रातला किती वर्षाचा अनुभव आहे? मला 40 ते 50 वर्षाचा अनुभव आहे. 40-50. मला काय म्हणायचं आता 70 वर्ष आहे. 70 वर्ष वय आपलं. आबा नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. मनोहर आनंदराव जाधव, राहणार फुपनगरी, तालुका जिल्हा जळगाव. आबा आपण ह्या प्लॉटसाठी ज्या वेळेस तुमचं सुरू म्हणजे आपण टिश्यू कल्चरच्या रोपांसाठी तुम्ही 2000 झाडांना ज्या वेळेस मार्गदर्शन घेतलं 6 सप्टेंबर 2024, त्यावेळेस आपली सहज चर्चा झाली ह्याच बागेतनं आपण घरी जाताना. बरोबर. की सर मग आमच्या पिलबाग म्हणजे खोडवा ह्याला जर आता निस्वन चालू झाली कुठतरी तर ह्याला वापरला तर काय फायदा होईल का, सहज असं जी चर्चा झाली. आणि निर्णय घ्यायचा होता तेवढ्यासाठीच 2000 साठी. पण ही किती हजार झाड आहेत आपली? 5000. तर ह्या 5000 झाडाला पण तुम्ही डोस वापरला, बरोबर आहे का नाही? म्हणजे हे तुमच्या एक थोडक्यात शेड्यूल मध्ये तुम्ही हे ऍड केलं. बरोबर. तुमचं जे चालू आहे ते चालूच आहे, पण तुमची एक इच्छा होती की मग सर काय फरक पडेल, बरोबर, आम्हाला निस्वन जरा थोडी फास्ट वगैरे झाली, थोडा फायदा होईल, पण तसं होईल का अशी एक म्हणजे शंका होती. तर आता आपण थोडक्यात आता घड जिथं येण झालेली निस्वन झालेली ह्याच ठिकाणी उभा आहे. आता तुम्ही हे सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की ह्याच्यात एक वेगळे पण काहीतरी आहे बाबा? हो, जाणवलं ना, स्पष्ट जाणवलं. पण किती दिवसांनी जाणवलं असं सोडल्यानंतर? 10-15 दिवस, 12 दिवसामध्ये जाणवलं. 10 ते 12 दिवस, 12-15 दिवसामध्ये. मग आता तुम्हाला असं एक वेगवेगळं काय काय दिसलं तुम्हाला ह्याच्यामध्ये? आता काय जाणवते? येण झाल्यानंतर झाडाची जी घडाची गुणवत्ता आली आहे ती खूप चांगल्या पद्धतीची आलेली आहे. आणि घड समान आकाराचे बाहेर आलेले आहेत. केळांना शैन आहे. आणि जे केळं आलेले आहेत बाहेर ते शिद्या पंजाचे आले, म्हणजे व्यापारात जे मार्केटला लागतात ते असे वेळेवाकड्याने आलेले आहे. महत्वाचा भाग त्याच्यात आहे की बा झाड जे येताना आलेलं आहे ते शिद आलेलं आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला आता ही व्हिडिओ पण आपण का काढतोय, आपल्याकडे ह्या प्लॉटची पूर्वावस्था नाही, बरोबर आहे, पण आपण तरी का काढतोय, पुरवठा म्हणून घेतोय. शेवट मान्य तुम्ही करताय. हो, बरोबर. आता असा विषय नाही की आम्ही तुम्हाला म्हणतोय सर असं, आता मान्य तुम्ही करताय म्हणून आम्ही का व्हिडिओ काढतोय की आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एक व्हिडिओच्या स्वरूपातून दिशा द्यायची, जेणेकरून आज प्रत्येक शेतकरी काय म्हणतोय, मी माझ्या पद्धतीने कष्ट खर्च करतोय पण मला अपेक्षित उत्पादन भेटत नाही. आणि ह्या गोष्टीवरती शेतकरी आलाय की आम्ही पण ह्या कंपनीत काम करतोय म्हणजे निमित्तच आहे. आता त्या प्रोडक्शन मध्ये खूप ताकद आहे आणि ती फक्त तुम्ही काय केलंय तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड केलंय. बरोबर. तर आपल्याला जी काय आता आपण थोडक्यात ह्याचे जर फण्या मोपायच्या म्हणलं, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 फणे येतात. ही
गोंडावी फणी किती येते? शेवटची फणी आहे 14वी. 14वी फणी. म्हणजे आपल्या 13 फण्या चांगल्या 13 फण्या ठेवताना चांगल्या. तुम्ही ठेवणार किती? 9 8च फण्या. 8-9. 8च फण्या पण ठेवतो. 14वी फणी 13वी फणी जी काय असेल ती गोंडा पूर्ण फणी आली. पडलेली. आणि जे 2 फणीच्या मध्ये अंतर पाहिजे, ही वादा लांबडा पाहिजे, वादा त्याला गुणवत्तेनुसार वादा आहे. 2 फण्यामधलं अंतर शिस्तशीर आहे, त्याच्या प्रमाणयुक्त आहे. हा. आणि केळांची संख्या सुद्धा चांगली आहे. 28 ते 32 केळं एका फणीपर्यंत निघत आहेत. हा. आणि कलर जो आहे हम्म, तो कलर खूप आगळा वेगळा आहे. घडाचा जो कलर आहे तो सिल्वर कलर आहे. हाताला जर लावलं तर स्क्रॅचेस लागत नाही. मऊपणा आहे. म्हणजे त्याची जी गुणवत्ता आहे ती खूप चांगल्या पद्धतीची आहे, चांगल्या आकाराची आहे. आणि रूपरेषेला चांगलं आहे. आणि निसण्याची जी क्रिया आहे ती वन साइड आहे, ऍक्टिव्ह आहे. एका पोर्शनला चालते नाही तर कोण इकडे निघतो कोण तिकडे निघतो. वाटतं की तुम्हाला या बागात घुसल्यानंतर असं वाटत नाही की हा खोडवा बाग आहे असं? नाही वाटत नाही. म्हणजे त्याची हाईट पुरेपूर झालेली आहे. घडही चांगला आकाराचा आलेला आहे. हा. आणि येन जे देताना आले ते जवळ अँगल नाही आलेला आहे. येन नाही तर कोण असा लांब पडतो, वेडा वाकडा पडतो. ते याला जी ते आपण जी दिलेली तुमची औषधी किंवा तुमचं जे वापरलेलं आहे ते 1 महिना अगोदर पाहिजे होतं अजून. म्हणजे 100% आपल्याला त्याचे रिझल्ट हातात आले असते. रिझल्ट हातात आले असते. नाही बा आहे त्याला आमची जमिनीची खूप त्याला म्हणजे जसं पेशंटला औषधोपचारचा फायदा पेशंट अपटेक करेल तो उपयोग होतो. खरंय. डॉक्टर तर क्रिया करतो पण पेशंटने साथ दिली पाहिजे ना. बरोबर. शरीराने साथ दिली पाहिजे ना. तशी आमची शरीर साथ देत आहे त्याला म्हणून हे दिसतंय. त्याला घेतलेलं त्याने जर दिलं नसतं बाहेर तर दिसलंच नसतं ना. खरंय. आपल्या जमिनीत आहे पण स्वच्छता काळजी त्याला वेळेवर देणं पोहोचणं सर्व तुमचा बारकावा आहे, तुमचं कष्ट आहे, खूप आहे. त्याला काहीच विषय नाही. आपली जाताना एक चर्चा झाली आबा की तुम्ही अगदी त्यावेळेस पण एक योग्य उत्तर दिलं. आपण ज्यावेळेस इथनं चाललो होतो की आबा हे तुम्ही सोडल्यानंतर म्हणजे चिरंजीव पण बोलले तुमचे सर की निस्वन सुरू झाली कुठं. तर मला एक काय म्हणायचंय बघा, आज मार्केटमध्ये असं काय भेटतंय की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही सोडलं की तुम्हाला दिसतंय. पण असं आहे की वयाच्या अगोदर येते. बघा बरं का, माझ्या शब्दाचं उत्तर तुम्ही मागाशी योग्य दिले मला त्याच्या वेळेच की वयाच्या अगोदर येते. आता हे आपलं सोडल्यानंतर वयानुसारच ह्याची वाढ होती का वयाच्या अगोदर काहीतरी वेगळं? वेळेनुसार आहे. वेळेनुसार आहे. वेळेनुसार आहे. ऍडव्हान्स नाही किंवा लेटही नाही. वेळेनुसार आहे. त्याला पिकाची गुणवत्ताच बरोबर दाखवते, त्याच्याबरोबर ती बरोबर चालते. कारण आज विषय कसा आहे, अगोदर पण चांगलं नाही आणि उशिरा पण चांगलं नाही. काही उपयोग नाही. कारण ते बरोबर मध्येच बसणं, त्याच्या वेळेनुसारच येण होणं किंवा वेळेनुसारच त्याची हाईट होणं, ह्या गोष्टी जशा गरजेच्या आहेत बरोबर तसे लेवलला हे उतारते. बरोबर का नाही? आणि आज आपण जर गाठांकडे सहजासहजी एक नजर टाकली कुणी पण तर हे असं वाटतंय की हे तुमचं खोडवा पीक नाहीच. बरोबर आहे. सुरू जो जाणणार आहे तोच म्हणेल की याचे खाली बघितल्यावर कळत ही खोडवा आहे. खाली बघितल्यावर जर बघितलं तर पडलेली आहे, हे पेदळ पडलेलं आहे त्याचं दिसतंय ते. पण खोडव्याची हाईट अशी होत नाही. आणि खोडव्यामध्ये 10 झाडांमध्ये 4 झाडं व्यवस्थिशीर असतात, 6 झाडं वेडेवाकडे असतात. इथं तशी नाही. इथं ही पिकाची अवस्था परिस्थिती एक रूपानं तयार केलेली आहे. म्हणजे पिकाची व्यवस्था जी आहे ती व्यवस्थिशीरच आहे. त्याच्यामुळे हे घड व्यवस्थिशीर आलेले आहेत. फक्त त्याला जे पाहिजे होतं ते परीस म्हणून आपण जे दिलेलं आहे ते बाहेर देत आहे. परीस म्हणून शब्द वापरलाय. परीस आहे. म्हणजे लोखंडाला परीस लागलं की त्याचं लोखंड रूपांतर, पण त्याची परीस लावण्याची ताकद लागते किंवा परीस ठेवण्याची ताकद लागते. ती ताकद आपल्या जवळ आहे म्हणून आपण लावलेली आहे ताकद. बाकी कोणाजवळ नाही ते समजून घ्या. काही कोण वेळा वाकड्यालाही म्हणा मी स्पर्धेमध्ये पडू शकेल. कसं पडेल तू वेळा वाकडा येणार आहे. ज्याच्याजवळ पडण्याची क्षमता आहे तोच स्पर्धा येईल. नाही, ज्याचं कष्ट आणि खर्च वाया चाललाय किंवा त्याला कुठतरी एक जोड पाहिजे त्याची जाणीव तुम्हाला झाली. चिरंजीवनी अगदी मला काय म्हणायचं आबा, पहिला दिवस तर आपला असा होता की तुम्ही फार कस्टमर केअर पर्यंत गेलते की मला तुमच्या कंपनीच्या मालकाला बोलू द्या, तुम्ही म्हणजे मला एक त्याच्याबद्दल अपेक्षा अशी होती की आपण देवाचं दर्शन घ्यायला आतुर आहे तर देव आपल्याला दिसत म्हणजे कुठे चुकतोय आपण. मला सांगा आबा, हा त्याच्यातला माझा भाग होता. नाही तुम्ही बोलला मला राग नाही. रागचा विषय नाही ना. कसं आहे, ज्यावेळेला माणसाला तळमळ असते की मनाला ते पोचतं की साला आपलं काही चुकतंय का, आपल्याजवळ हे माणसं होचं उत्तर देतात पोचत नाही, मग काय अडचण, त्यांची अडचण काय ते आपल्याला समजून यायची. म्हणजे ही मध्यस्थी काहीतरी कटलं जरी झाल्याशिवाय जसे नाण्याला 2 बाजू आहेत त्याची किंमत ते कुठलं हे करतंय. एक बाजू काढून घ्या तुम्ही, ते चालू शकत नाही. तसं तुम्ही चालू शकत नाही. कंपनी आहे, तुम्ही नेटवर्क काम करतायत, पण तुमची जोड जे आहे ते कंपनीच आहे
आणि त्याला तुमची जोड आहे. कंपनी का भिंतीच्या मध्ये नाही विकायला बसणार, तुमची जोड आहे म्हणून तुम्ही विकतायत. नाही आबा, त्यांच्याजवळ ते माणसं राहिले नसते, वर्क पिढी राहिली नसती तर हे आमच्यापर्यंत पोहोचलंच नसतं 500 किलोमीटरवर. नाही पण आबा मला आता तुम्ही आज एक उत्तर द्या तरी पण. हा. आपली त्यावेळेस तुम्ही अगदी लई चिल्ले आमच्या चिडा नका मला. नाही चिडण्याचा नाही, असू विषय द्या. एक कारण माझी तुम्ही पण तेवढी वाट बघितली भावनिक भावना मी तुमच्यापर्यंत ओपन खरंय, केली. तुम्ही सकाळ भावनिक भावना ओपन केली की बा आम्ही तुमच्याकडे दिवसभर वेटिंग करून हो. घरी राहिलो आणि तुम्ही म्हणता येतो, बा आम्ही येतो रात्री म्हणतोय. येतात. म्हटलं रात्री शेतात काहीच दिसणार नाही आपल्याला. रात्री आपला व्यवसाय नाही शेतात पोहोचण्याचा, नाही असू द्या. आपला विश्रांतीचा व्यवसाय आहे मला रात्रीचा. आता आबा तुमच्याकडून उत्तर हे अपेक्षित आहे. बोला. आम्ही सकाळपासून तुमच्यापाशी बरोबर. किती वाजल्यापासून आहे सांगा. हा, तसं 8 वाजेपासून आहे. आणि आता किती वाजलेत? 11 वाजलेत. बरं आता तुमच्या समोर आम्हाला किती कॉल आले? नाही येऊ द्या ना. तसं नाही, मला उत्तर काय नाही, द्यायचं नाही, आहे बरोबर आहे. तुम्हाला कॉल येतीलच ना, बरोबर आहे. तुमचं तसं नाही कामच विषय. आहे ते. तुमच्या वेटिंगला जशी दवाखान्याला लिस्ट लागलेली असते 65 पेशंट, 70 पेशंट, 90 पेशंट यादीमध्ये ते बुकिंग तसं तुमचं ती आहे वर्क पिढी आहे ना, ती नाही, वर्क पिढी चालूच राहणार तुमची. नाही मला काय म्हणायचं आबा, आता तुमच्यापाशी आम्ही तुम्हाला आनंद आहे का, हा. पण ज्यांच्यापाशी अजून आम्ही पोचलो नाही नाही, ती त्यांचे- गेल्या वेळेस तुम्ही ज्या परिस्थितीत होते ना त्या परिस्थितीत ते पण शेतकरी. त्यांनाही देव दिसेल ना, पण जोपर्यंत तुमची त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची इच्छा होती तोपर्यंत देव त्यांना नाही करणार. आमची इच्छा प्रत्येकावर पोहोचण्याची आहे, विषय तसा अजिबात नाही. पण आबा मला सांगा, जर दिवसात 10 कॉल आले तर 10 लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो का? नाही पोहोच. मला तुमच्याकडून उत्तर का, मी तुम्हालाच काय विचारतोय, नाही. आमच्यावरती तसे कुणी नाराज होऊ नका. त्याचं कारण वेळ असं- वेळ कुठे शेतकऱ्याजवळ वेळ किती लागेल हेचा अवमान तुमच्याजवळ नाही, मापणी आहे. हा मापणी आहे. कारण काय आहे, तुमची चर्चामध्ये शेतकऱ्याची चर्चा, त्याच्यात येणारे प्रश्न, त्याचं उत्तर, त्याचं रिझल्ट आणि हे सर्व पाहणं या गोष्टींना वेळच लागणार. प्रयोग करताना सर्व साहित्य सोबत लागणार आहे. प्रयोग जर चुकला तर त्या प्रयोगाला किंमत शून्य आहे. एकदम बरोबर. हा. तुमची जी क्रिया आहे ती सर्व प्रयोगांती आहे, यशस्वी आहे. त्याच्यात त्या आपल्या सर्व वर्क पिढीचा अभ्यास करून काम करावं लागतात. हे मागचं घेतलेलं होतं ते आपण हिमतीनं घेतलं की बुवा आम्हाला याचा अनुभव घ्यायचा आहे, याच्यानं काय मिळतं. आम्हाला तुमच्याकडनं 50,000चं घेतलेलं त्याचं किंमत नाही, पण याच्यामध्ये 50,000मध्ये 50 वर्षाचा जो अनुभव आम्हाला दाखवायचा आहे तो आम्हाला कळतो याच्यात की काय घडतं बुवा. 50,000 व्हॅल्युएशन देत नाही मी पैशांना. तुमच्याकडनं आम्ही 50,000चं घेतलं, याला मुळीच किंमत नाही माझ्याजवळ. पण आम्हाला काय घडतं काय आहे सृष्टीमध्ये, हे याचं घडतं काय आणि काय करतं. एक दाणा टाकला तर 1000 दाणे देतो, हा जो नियम बनवून ठेवलेला सृष्टीने याची आपल्याला किंमत मोजायची आहे. इथं खरंय, याची किंमत मोजायची. हा ज्या वेळेला माल सिलेक्टिव्ह व्यापारापर्यंत जाईल त्यावेळेला व्यापारी अपटेक करेल, हे माल का असे आहे, कोणचा कस्टमर कसा, कोणता केतकाता, कोणसा, याला इसको उठाव और ये किसान कितना लागवड करता है, हर साल कितना ऋतू में कैसा आता है इसका. म्हणजे आमची जी एकदाची गुणवत्ता तिथं सिद्ध झाल्यानंतर तो आमच्याजवळ होऊन येईल. हा महत्वाचा भाग, बरोबर, हा महत्वाचा भाग आहे. बरोबर. हा त्याच्यातला भाग आहे. कारण आम्ही ह्या रस्त्यानं प्रवास करतोय की बा आपलं नावावरती केळं विकलं गेलं पाहिजे. बरोबर. नावावरती तर लोक येतात त्याचा विषयच नाही, पण नावावरती त्याने होऊन विचारलं पाहिजे की नाही बा हा माल कुठला आहे, कुठल्या कस्टमरचा, कुठल्या शेतकरीचा आहे. हा असं आहे. नाही तुम्ही जे नाही तर म्हणताय, मागवून लोक येतात, पाहून जातात, मग तो उतर निघेल. मग असंच झालं होतं प्रसंग मागच्या 2 वर्षापूर्वी. ह्याच प्लॉट नाही या प्लॉटच्या मागचा प्लॉट होता, खालचा प्लॉट होता. व्यापारीची माणसं आलेत वागू जाऊन बांधा पाहिला तो म्हणतो इथं 2 टन निघेल, त्या शेतात 2 टन निघेल. 11,000 लागवड होती माझी. बर. मी आलो सहज फिरायला, ह्या बांधाला वाकलेले, त्या बांधाला मुडलेलं झाडं. का रे म्हटलं शशी, यार माल तर भरपूर तयार झालाय, इथं 1-2 गाडी निघेल, तिथं 1-2 गाडी निघेल. आणि शेठ फोनच घेत नाही म्हणे, वैभव शेठ वागू द्यायचे. लावला त्याला फोन. म्हटलं भाऊ, मी तुमच्याकडे 5 वर्षापासून माल देतोय, लाखोनं माल तुम्ही घेतायत, माझं तोंड तुम्ही पाहिलं नाही, तुमचं माझं दर्शन झालं नाही आहे, तरी मी तुम्हाला माल फोनवरती देतोय. तुम्ही एक वेळ शेतापर्यंत या, नाही तर मला सांगा माझ्याकडनं माल कापला जात नाही असं मला उत्तर द्या, मला दुसरे शोधता येतील ना. तो तर 11 वाजेपर्यंत बोलवर घेऊन इथं हजर हो. मळ्यात घुसल्यानंतर का इथं तर 2 गाडी तयार आहे, तिथं 2 गाडी तयार आहे. मग ते लगेच इथून फोन लावला दिवाणजीला, इथं आबाकडे माणसं कोण पाठवले होते माल चेक करायला, हे माणसं पाठवले. म्हटलं मला तिथं बोलवा, मी वल्ली काडी घेऊन येतो, तुमच्या समोर त्यांना वाजवतो म्हटलं. खरंय, कारण राग कष्ट करणार. त्यावेळेला त्या शेतकऱ्याला, त्या व्यापाऱ्याला कळलं की शेतकरी आपल्यापर्यंत तळमळ करून येतो आणि तुमच्या चुकामुळे भाडव्यात तुमच्या 2 पैशांकरता आमची तुम्ही लाताई करता, आमचं नाव खराब होतं. महामाल कस काय तयार झाला रे? खरंय, 2 रात्रीत तुम्ही म्हणता 2 टन निघेल, 3 टन निघेल, मग हा माल 20-20 टन माल गाड्या कशा निघाल्या? खरंय, तुम्ही काय पाहिलं? पोचलेच नाही याचा अर्थ तुम्ही.
बरोबर आहे. मधले माणसं वरच्याच 100% म्हणजे आपलं नुकसान झालं असतं त्याच्यात. आपला जीव कुठे पडतोय, आपलं नुकसान होतं. साला आपण त्याच्याकडनं 1 रुपया ॲडव्हान्स घेत नाही, त्याला माल लाखोच्या गाड्या त्याला त्याच्या नावावर पाठवून देतो आपण, आणि आपल्याकडे तू यायला तयार नाही, तिथं तळमळ वाटते ना. खरंय खरंय. अशी अवस्था आम्हाला बऱ्याच वेळेला घडली. म्हणून तो मन मधून बोलत होतं की मला तुम्ही तुमचा नंबर तर द्यावा मालकाचा, एमडीचा, म्हणजे आम्हाला बोलता तरी येईल ना. हा, वेळ द्या तुम्ही, 2 दिवसांनी द्या, 6 दिवसांनी द्या, पण वेळेनुसार द्या ना. असंच पाहिजे आमच्याकडे. का आले नाही असं उत्तर नाही माझं. नाही खरंय, तसा नाही विषय. हा, तो विषय असा होता की बा माझ्यापर्यंत का आले नाही याच्या विषयावरती बोलायचं. विषय काय होतोय म्हणजे त्याची उत्तर देणं पण, की आता आम्ही तुमच्या भागात नवीन आहेत बरं. बरोबर. आणि तुम्ही रोड असतील, गाव असतील, कस्टमर ओळखू शकत नाही, शेतकरीचा व्ह्यू तुम्ही ओळखू शकत नाही. अगोदर पहिल्यांदा जातीनं, माझं वाक्य लक्षात घ्या तुम्ही. आता जसं गुरांच्या बाजारात गेल्यानंतर गुर पारखी जो मनुष्य असतो त्याचे गुण ओळखतो, ते पारखी ढोरचीच किंमत करून मनुष्य पारखी ढोर घेतो. तसं तुम्ही शेतकरीची वाचा ओळखा, शेतकरीची पारख ओळखा, शेतकरीचे गुण ओळखा, नंतर काम करा. आयुष्यामध्ये तुम्हाला ह्या तुमच्या प्रवासामध्ये अडचणी बऱ्याच येतील, बऱ्याच प्रकारचे विदूषक लोक मिळतील, बऱ्याच प्रकारचे वाईट लोक मिळतील. चांगल्या विचाराचे 99% मिळणार नाही. फक्त 10% लोक माझ्यासारखे जे असतील सात्विक, तेच तुमच्यापर्यंत चांगलं बोलतील आणि चांगलं मानतील. नाही ते खरं आहे, बाकीचं काहीच म्हणणार नाही. शेवटी एवढं म्हटल्यानंतर सर्व बिल बनवून घेतील, भाऊ मग माझ्याकडे तर पैसेच नाही. म्हणजे तुमची दिवसभरची वर्कपिढी केलेली 2 तासाची चर्चा निरर्थक गेली. पण समजून काय घेतो आता तुम्ही म्हणता म्हणून सांगतो की विषय असा झालाय की तुम्ही असताना किंवा आपल्या मार्केटमधले शेतकरी, कष्ट करणारे, खर्च करणारे, ह्यांना अनेक जणांनी चांगलं वाईट बोलून टोप्या घालूनच गेलेत. आज त्यांचं बी काही चुकत नाही की आमच्यावर जी शंका घेतात, पण आपण पण आबा आज कशाच्या स्वरूपातून, ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून एक आपण दिशा देण्याचा आणि ओरिजिनल सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे तर आबा असा विषय झाला का, पहिली भेट आज दुसरी भेट, आबा आपल्या शेतकऱ्यांसाठी असं बोला. नाही विषयच नाही. जे तुम्हाला वाटतंय ते करायचं, आणि ज्याला ज्याच्या डोक्यात बसेल तोच करेल ना. हो, कोणाला आपण बळजबरी करून सुद्धा त्याला पटत नाही, काय करणार त्याला. हो, तर आबा आता मला एक सांगा तुम्ही, बोला. आता आपण तर प्लॉट मध्ये उभा आहे, पण आता जे कष्ट करणारे, खर्च करणारे आणि खूप आपल्या शेतीत मेहनत करतात आणि त्यांना एक असं वाटतंय की मला आणखी एक काहीतरी दिशा पाहिजे आणि मला आणखी उत्पादन वाढवण्याची इच्छा आहे, अशा एक कष्ट करू शेतकऱ्यांसाठी तुमचं एक आपुलकीचा, अनुभवाचा 1 महिना 10 दिवसातला जो रिझल्ट भेटलेला आहे, ह्याच्या स्वरूपातून तुम्ही एक संदेश काय देऊ शकाल आपल्या शेतकऱ्यांना? तुम्ही जे आजपर्यंत, आतापर्यंत आमच्यापर्यंत जे पोचवलं किंवा आम्हाला जे दिलं, ते आम्ही तर म्हणू की हे जीवनामृतपेक्षा अमर आहे. जसं एखादं अमृत पिलं जातं, अमृत देवतांना सुद्धा अमृत मिळालं, त्यावेळेला त्यांना ते देवतो रूप प्राप्त झालं, तसं तुम्ही आम्हाला अमृत दिलेलं आहे. त्या अमृताचं जर आम्हाला यश एकदम सक्सेसफुल मिळालं तर आम्ही तर तुमची आठवण अमृताच्याच बाजूला ठेवणार आहे ना. म्हणजे अमृतरूपी जीवन जगण्याकरता अमृतच लोक लागतील किंवा अमृतच औषध पाहिजे. नुसतं काही माती पाणी पिऊन उपयोग नाही त्याचा, एक प्रकारचा अमृतच आहे. म्हणजे हे जी जाणीव आपल्याला आपल्या प्लॉट वरती प्रचिती झाली दिसतंय त्याच्यात ना. नाही तर याच्यामध्ये काय होईल की बॉय ह्या प्लॉटला जर हे दिलं नसतं तर काही झाडांची जी कमजोरपणा आहे तो भरून निघाला नसता. याच्यामध्ये त्या झाडांची संख्या, टक्केवारी कमी लागली असती, झाली फळाचा दर्जा कमी आला असता. सुरुवातीला झाड निघालं, त्याची 20 असेल, मग मागून 10 येईल, तर त्याचा काही उपयोग नाही ना. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये जे पर्सेंटेज लागणार आहे, याच्यामध्ये जे रेशो आहे, जसा क्रिकेट मॅच मध्ये चौका छक्काचा स्कोअर मोजला जातो, रन 2 विकेट टाकणाऱ्याला घरीच पाठवलं जातं, तसा प्रकार आहे ना. त्याच्याच प्रकार. तुमचं केळी क्षेत्रातला किती वर्षाचा अनुभव आहे? मला 40 ते 50 वर्षाचा अनुभव आहे. 40-50. मला काय म्हणायचं आता 70 वर्ष आहे. 70 वर्ष वय आपलं. मग आपल्याकडे जो माल व्यापारी येईल तो त्याच्या गुणवत्तेवरती आपल्याला टक्केवारी दाखवेल की नाही बुवा याच्यामध्ये मला चिलिंग नाही आहे, याच्यामध्ये लिंबू कलर आहे, हा माल मला अमुक स्टेशनला चालतोय, त्याच्यावर तो किंमत ठरवतो त्याची. त्यावेळेस आपल्याला कळन की गुणवत्ता काय आहे, शेवटी त्याच्यावरती आहे ना. म्हणजे आता तुम्ही जे आपण जे दिलेलं आहे याच्यावरती रिझल्ट दिसतोय की हे चांगलं आहे, हे जवळजवळ चांगल्या रस्त्याकडेच नेणार आपल्याला, चांगल्या प्रकारचं फलधारणा दिसते, चांगल्या प्रकार डोळ्याला दिसते, म्हणजे विषय संपलोय. डोळ्याला दिसतंय, त्याच्या डोळ्याला दिसतंय, याच्यावरती तुम्ही कुठली कॅबिन किंवा कुठला कॅमेरा लावू शकत नाही. डोळ्याच्या पुढे दुसरा कॅमेरा नैसर्गिक डोळ्याने जे दिसतंय तेच सत्य आहे. खरं. हा, दुसरं काहीच नाही. तर डोळ्याने जे दिसतंय त्याच्यानंच तुम्ही पारखू शकाल की इथं काय आहे, सोनं आहे का चांदी, सोनं आहे का चांदी का लोखंड, सोनं का पितळ का कथेल घातलंय, काय ते काय तुम्ही काय केलंय.
बांगड्या याच्या घालायच्या आणि मग माझ्या सोन्याच्या होत्या चोरीला गेल्यावरती काही खरं नाही ना. हा, असं नाही. तर आबा तुम्ही जसं घडलं तसं अगदी अगदी मन मोकळ्यापणाने शेतकरी मित्रांसाठी जी काही एक तुम्ही माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या करमाळच्या रामेश्वर गोगरे सरांकडून, करमाळच्या गजानन सरांकडून तुमचं मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे.